स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की अवनी आणि कार्तिक यांच्यासमोर काही लोक कोयते घेऊन उभे होते। रांग लावून भांडण काढायला उभे असलेल्यांसमोर आपला नायक कार्तिक निवांतपणे येऊन उभा राहिला आणि मोठा श्वास सोडत म्हणाला, हुश। कुमारने त्याला लगेच सावध केलं। अरे कार्तिक, गावात देवीच्या उत्सवाचं संरक्षण बंधन बांधलंय। या दिवसात मारामारी केली तर देवीचा कोप होईल रे। त्यावर कार्तिक हसत म्हणाला, मारामारी केली तर देवीचा कोप होईल, पण मी काहीच केलं नाही तर हे लोक मला संपवून जातील ना। कुमारने विचारलं, मग आता काय करणार? कार्तिक शांतपणे म्हणाला, जे करायचं ते करू। असं म्हणत त्याने लगेच रवीला फोन लावला। तोवर समोरचा एक जण त्याच्यावर झेपावला। कार्तिक जागेवरूनच पुढे सरकला आणि जोरदार लाथ घालून त्याला खाली पाडलं। दुसरा जण काठी घेऊन धावत आला। त्याने काठी हवेत उगारताच कार्तिकने ती पकडली आणि दुसऱ्या हाताने त्याच्या कानशिलात अशी 4 थपडा लगावल्या की त्याचे कान सुन्न झाले। कुमार घाबरून ओरडला, अरे कार्तिक, देवीचा कोप होईल रे। डोळे महत्वाचे आहेत आणि अजून अविवाहित आहेस। कार्तिक वैतागून म्हणाला, गप्प बस। मला मारायला आलेल्यांसमोर मी अजून अविवाहित आहे हे सांगून माझी अब्रू काढतोयस? कुमार मात्र निवांतपणे जेवण कालवत बसला आणि तमाशा पाहायला तयार झाला। तो म्हणाला, तू कुठेही लोळ, उडी मार, भांड, पण माझ्या जेवणाच्या डब्याकडे येऊ नकोस। तो फुटला तर मला जेवण मिळणार नाही। कार्तिक हसत म्हणाला, हा तर जेवणासाठीच जगणारा माणूस आहे। असं म्हणून त्याने जवळ ठेवलेलं धारदार कोयता हातात घेतला। पुढे येणाऱ्याच्या चेहऱ्यावर असा घाव घातला की त्याच्या नाकातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला। तो खाली पडताच कार्तिकने त्याच्या मानेवर कोयता ठेवला आणि पुन्हा रवीला फोन लावला। फोन उचलला जाण्याआधीच त्याने कोयता अधिक घट्ट दाबत म्हटलं, आता खरं सांगितलं नाहीस तर तुझा जीव घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही। बरोबर ना कुमार? तोंडात भाजीचा घास टाकत कुमार म्हणाला, हो रे, अगदी बरोबर। अरे सांगा ना, तुम्हाला पांडूनेच पाठवलं ना? कार्तिक म्हणाला, नाही रे कुमार, पांडू नाही। आणि एवढं म्हणत त्याने त्या माणसाच्या मांडीवर कोयत्याने वार केला। बाकीचे सगळे घाबरून थरथर कापू लागले। जखमी माणूस ओरडत म्हणाला, सांगतो सांगतो। तो बोलणार इतक्यात रवीने फोन उचलला। हॅलो, कोण? रवीने विचारताच तो माणूस घाबरत म्हणाला, आम्हाला सोडा, आम्हाला रवी सरांनीच पाठवलंय। फोनवर हे ऐकून रवीच्या पायाखालची जमीनच सरकली। कार्तिकने कोयता दूर फेकला, आलेल्या सगळ्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि म्हणाला, आता पोलिसांकडे जाऊ का, की याला उचलून इथून निघून जाता? त्याचा आवाज ऐकताच ते लोक जखमी साथीदाराला उचलून पडून गेले। कुमार आश्चर्याने म्हणाला, अरे कार्तिक, म्हणजे हे सगळं रवीचं काम होतं? कार्तिक शांतपणे म्हणाला, हो, पण का? कुमारने विचारलं। कार्तिक हसला, त्याच्या लाडक्या बहिणीशी मी लग्न केलंय ना, त्याचाच राग। कुमार लगेच म्हणाला, वा रे, बहीण स्वयंपाकात तिखट घालून तुला मारायचा प्रयत्न करते आणि भाऊ माणसं पाठवून। या दोघांच्या मध्ये राहून तू अजून जिवंत आहेस हेच नशीब समज। कार्तिक हसत म्हणाला, पुरे आता तुझं बोलणं, चल भूक लागलीये। कुमारने पुन्हा विचारलं, पण तुला रवीच आहे हे कसं कळलं? मला तर पांडू वाटला होता। कार्तिक म्हणाला, पांडूने याआधी माणसं लावली होती तेव्हा ही गावाबाहेरचीच माणसं आणली होती। उत्सवाच्या काळात गावात गोंधळ घातला तर देवीचा अपमान होईल हे माझ्या मामांना चांगलं माहीत आहे, त्यामुळे गावात माणसं पाठवणारच नाहीत। मग उरतो कोण? आपला मेवणा रवी। कुमार मान हलवत म्हणाला, दिवसेंदिवस तुझ्या मेवण्याचे गुन्हे वाढत चाललेत। कार्तिक शांतपणे म्हणाला, वाढू दे, बघू पुढे काय होतं। हात धुवून जेवायला जाणार इतक्यात त्याला अचानक अवनीची आठवण झाली। तो कुमारला काहीतरी सांगून घाईघाईने गाडीपाशी धावत गेला। चौहानांच्या वाड्यात इकडे अनिता टोपली विडून थोडा आराम करायला गेली होती, तर श्यामली हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत बसली होती। कार्तिकने तिच्याकडे आदराने हलकसं हसत मान डोलावली आणि अवनीच्या खोलीकडे गेला। तिथे ती दिसते नाही, मग तो वरच्या मजल्यावर, खालच्या खोल्यांमध्ये, बागेत सर्वत्र तिला शोधू लागला। त्याची धावपळ पाहून श्यामलीने कानातील हेडफोन काढले आणि हाक मारली, ब्रदर। कार्तिक वळून म्हणाला, बोला सिस्टर। श्यामली हसत म्हणाली, तुमची बायको त्या खोलीत आहे। थँक्यू सिस्टर। असं म्हणत तो हसत त्या खोलीत शिरला। आज जुन्या लाकडी खाटेवर गालांवर सुकलेल्या अश्रूंच्या खुणा घेऊन अवनी शांत झोपलेली होती।
तिच्या जवळ जाऊन कार्तिक हलकेच हसत पुटपुटला, ही फक्त झोपली कीच शांत राहते. कार्तिकच्या मनानेच त्याला चिडवलं, नाहीतर तिचं तोंड कसं बंद करायचं हे तुला माहीत नाही का? उगाच निरागस असल्याचा आव आणू नकोस. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा काल रात्रीचा प्रसंग तरळून गेला. तसा तो फार मोठा नव्हता, पण कार्तिकसाठी तो अमूल्य खजिनाच होता. कारण ते काही साधं प्रेम नव्हतं, तब्बल 7 वर्ष मनात जपलेलं प्रेम होतं. अरे रे, जास्तच बोललं वाटतं. ते सगळं नंतर सांगू, असं स्वतःशीच पुटपुटत तो शांतपणे अवनीजवळ गेला. तिची झोप मोडू नये म्हणून हळूच उशी शोधून काढली. तिचं डोकं अलगद उचललं तर झोपेतच तिने हलकीशी हालचाल केली. त्याने काळजीपूर्वक उशी ठेवली आणि मग तिच्या निरागत झोपलेल्या चेहऱ्याचे काही फोटो मोबाईलमध्ये टिपले. बराच वेळ तिच्याकडे प्रेमाने पाहत बसल्यानंतर तो मोठा श्वास सोडत म्हणाला, अजून किती दिवस मला अशीच वाट पाहायला लावणार आहेस? त्यानंतर त्याने स्वतःचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेऊन काही सेल्फीही काढले. मग खुर्ची ओढून तिच्या शेजारी बसला. कानात हेडफोन लावले, पण नजरा मात्र तिच्यावरच खिळलेल्या होत्या. मनातल्या मनात तो म्हणाला, प्रेमाची ही तडफड शत्रूलाही मिळू नये. हेच तर गोड नरक आहे. कानात गाणी वाजत होती, पण त्याच्या डोळ्यांना फक्त अवनीच दिसत होती. दरम्यान रवी प्रचंड संतापला होता. कारच्या स्टेअरिंगवर त्याने जोरात मूठ मारली आणि समोर उभ्या असलेल्या माणसांवर संतापाचा भडीमार सुरू केला. मोठमोठ्या बाता मारत गेला होता ना, आता बघा स्वतःच मार खाऊन परत आलात. त्यातील एक जण घाबरत म्हणाला, तो इतका जोरात प्रतिकार करेल हे माहीत असतं तर आणखी माणसं घेऊन आलो असतो. रवी चिडून म्हणाला, तो एवढा लढवय्या आहे हे मला तरी कसं माहीत असणार, आणि त्यात माझंच नाव त्याच्यासमोर घेतलं. दुसरा म्हणाला, सर आधी त्याने खात्री केली की तुम्हीच पाठवलंय आणि मग फोनवर बोलत असतानाच आम्हाला विचारलं. रवी वैतागून म्हणाला, काम नीट करता येत नाही, पण कारणं मात्र भरपूर देता. चला निघा इथून. त्याने त्यांना पैसे देऊन पाठवला आणि डोळे मिटून स्वतःशीच विचारी स्वरात म्हणाला, कार्तिक, तू स्वतःला फार मोठा समजतोस ना? आता तुला अवनीच्या हातूनच धडा शिकवतो. काही वेळाने अवनीची झोप उघडली. डोळे उघडताच तिला सर्वप्रथम कार्तिक दिसला. ती क्षणभर गोंधळली, मग आपण कुठे आहोत याची आठवण होताच झटकन उठून बसली. उठताच तिने मानेला हात लावला आणि वेदनेने चेहरा वाकवला. कार्तिक घाबरत म्हणाला, काय झालं? मान दुखतेय का? उशी न घेता एकाच बाजूला झोपली होतीस ना, म्हणून झालं असेल. अवनीची नजर उशीवर पडली आणि तिला सगळं समजलं. तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं. कार्तिक तिच्याजवळ थोडं अंतर ठेवून बसत हसत विचारतो, काय ग, एवढा राग? झोप तरी छान झाली ना? अवनी मात्र मान सोडत त्याच्याकडे कटाक्ष टाकत राहिली. तो लगेच उठून वेदनाशामक मलम घेऊन आला. तिच्या मानेवर लावण्यासाठी हात पुढे करताच ती झटकन म्हणाली, दे ते इकडे. कार्तिक निरागसपणे म्हणाला, का? मी लावलं तर चालणार नाही का? नाही. असं? मी बांधलेलं मंगळसूत्र मात्र घालशील, पण मलम लावू देणार नाहीस? अवनीने तडक उत्तर दिलं, हवं असेल तर तेही काढून देते. कार्तिक हलकसं हसला, तुझ्याकडून तेही होईल, पण ते तुझ्या हृदयाजवळच राहू दे. अवनी रागाने म्हणाली, काय बोलतोयस कार्तिक? तो मिश्किलपणे म्हणाला, अगं ते तुझ्या छातीवर घासत राहील, कधीतरी तुझ्या हृदयाचं दार उघडेल म्हणून म्हणालो. वैतागलेल्या अवनीने त्याच्या हातातून मलम हिसकावून घेतला, स्वतःच लावला आणि दरवाजाकडे निघाली. मग अचानक मागे वळून विचारलं, या कपाटाची किल्ली कुठे आहे? कार्तिक सहजपणे म्हणाला, माहीत नाही, शोधावी लागेल. संशयाने त्याच्याकडे पाहत अवनी खिडकीजवळ गेली. ती बाहेर पाहत असल्याचं समजून कार्तिकने कपाटावर ठेवलेली किल्ली पटकन उचलली आणि आपल्या खिशात ठेवली. मात्र खिडकीतून हे सगळं अवनीने पाहिलं होतं. चेहऱ्यावर गोंधळ आणि संशय घेऊन ती स्वतःच्या खोलीकडे निघून गेली. दुसरीकडे वेदिकाच्या मनात रवीबद्दल उरलेला सुरलेला आदरही संपला होता. तिने अमृताकडे मन मोकळं करत सगळं सांगितलं आणि हळूहळू रवीबद्दलचं वेडही तिच्या मनातून उतरलं. अमृताच्या घरातून स्वतःच्या घरी परतताना ती रस्त्याने चालत होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक जीप येऊन थांबली. जीपमधून पांडू आनंदाने खाली उतरला. त्याच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यावर सुंदर साडी, हळदीने रंगवलेला मंगळसूत्राचा पिवळा दोरा आणि विवाहासाठी लागणारं शुभ साहित्य नीट ठेवलेलं होतं. पांडूने वेदिकाचा रस्ता अडवून उभा राहताच ती वैतागून म्हणाली, छे, आता पुन्हा रस्ता का अडवतोयस? पांडू शांतपणे म्हणाला, वेदिका, 1 मिनिट, तुझ्याशी बोलायचं आहे. ती लगेच रागाने म्हणाली,
अरे माझं नाव लाडाने छोटं करून हाक मारू नकोस, आधीच सांगते. तो हसत म्हणाला, तुला प्रेमाने हाक मारणार नाही तर अजून कोणाला मारू? वेदिका निर्विकारपणे म्हणाली, कोणालाही मार पण मला सोड. ती त्याला ओलांडून पुढे जाऊ लागली पण पांडूने पुन्हा तिचा रस्ता अडवला. ती चिडून ओरडली, एकदा सांगितलं की तुला समजत नाही का? पांडू लगेच मवाळ झाला. ठीक आहे, रागावू नकोस. हे घे. असं म्हणत त्याने तिच्यासमोर पूजेचं ताट पुढे केलं. वेदिकाने कपाळावर आठ्या घालत विचारलं, हे काय आहे? जत्रेचा मानपान, तुझ्यासाठी. ती उपहासाने म्हणाली, असं का? पण तू मला का देतोयस? पांडू शांतपणे म्हणाला, कारण ते मी तुलाच द्यायचं आहे. वेदिका लगेच म्हणाली, शत्रुत्व असताना अचानक नातं निर्माण झालं का? तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मला ते काही माहीत नाही, पण तू माझी आहेस एवढंच मला माहीत आहे. वेदिका कठोर आवाजात म्हणाली, रस्ता सोड. पांडू हटला नाही. मग आधी हे घे. ती त्रासून म्हणाली, तुला समजत नाही का मी काय म्हणते? पांडूही उत्तरला, समजत नाही ते तुलाच. उगाच त्या रवीशी लग्न करायचं स्वप्न पाहत होतीस. वेदिका दचकली, काय? तुला ते कसं माहीत? पांडू सहज म्हणाला, अगं ते तर सगळ्या गावाला माहीत आहे. राजवीर मामांनी त्यांच्या मृत्यूपत्रातच लिहून ठेवलं होतं. हे ऐकून वेदिकाने सुटकेचा निश्वास टाकला. सुदैवाने आपल्या प्रेमाची गोष्ट याला माहीत नाही असा विचार तिच्या मनात आला. पांडू पुन्हा म्हणाला, हे घे ना वेदू. ती पुन्हा चिडली, माझं नाव छोटं करून हाक मारू नकोस. तू माझा ना नातेवाईक आहेस ना काही हक्काचा. आधी बाजूला हो. तिच्या शब्दाने पांडूचा संयम सुटू लागला. काय म्हणालीस? मी तुझा काहीच नाही? हो. एवढंच उत्तर देऊन ती पुढे निघाली. पांडूने तिचा हात पकडला. आधीच रवीवर रागावलेली वेदिका संतापाच्या भरात त्याच्या गालावर जोरदार चापट मारून बसली. पांडूला याची अजिबात अपेक्षा नव्हती आणि चापट मारताच वेदिका ही क्षणभर थबकली. अरे सॉरी, ती ओशाळून म्हणाली आणि चेहरा वाकडा करत तिथून धावतच निघून गेली. पांडू बराच वेळ तिच्याकडे जाताना पाहत राहिला. मग शांतपणे जीपमध्ये बसला. शेजारच्या सीटवर ठेवलेल्या पूजेच्या ताटाकडे तो एकटक पाहत राहिला. गाल अजूनही दुखत होता पण मन मात्र वेदिकाच्या आठवणींनी भरून गेलं होतं. त्या वेदनेतही त्याला एक वेगळं सुख जाणवत होतं. पांडूची जीप सरळ अमृताच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन थांबली. घरात असलेल्या अमृताने जीपचा हॉर्न ऐकताच नाईटीवर शाल घेऊन घाईघाईने बाहेर आली. पांडूने आजूबाजूला नजर फिरवली आणि साडी असलेली पिशवी तिच्या हातात देत म्हणाला, अमृता, वेदिकाने घेतली नाही. तूच कसंही करून तिला दे. अमृता म्हणाली, ठीक आहे दादा. ती वळणार इतक्यात त्याने आणखी एक पार्सल तिच्या हातात दिलं. यात तुझ्यासाठी ड्रेस आहे, पण तो चुडीदार आहे. अमृता हसत म्हणाली, म्हणजे मला मदत केल्याचं कमिशन? पांडू पटकन म्हणाला, असं काही नाही. ती पुन्हा विचारते, मग चुडीदारच का? पांडू हसत उत्तरला, माझ्या होणाऱ्या बायकोशिवाय दुसऱ्या कोणत्याही तरुण मुलीसाठी मी साडी घेत नाही. अमृता मिश्किलपणे म्हणाली, हां, छान. सुरू ठेवा मग. पांडू हसत तिथून निघून गेला. अमृता घरात शिरत असताना चव्हाणांच्या वाड्यातून परत येणाऱ्या अवनीने हा प्रसंग पाहिला, पण तिला त्यात काही विशेष वाटलं नाही. दुसरीकडे कार्तिक आपल्या घराच्या गच्चीवर उभा राहून थंड वाऱ्याचा आनंद घेत कुमारशी फोनवर बोलत होता. तो म्हणाला, अरे, कपाटातली सगळी प्रमाणपत्र कशी करून जाळून टाक. अवनी हल्ली वारंवार चव्हाणांच्या वाड्यात जाते. कुमार गंभीरपणे म्हणाला, ठीक आहे, पण जपून कर. काही अडचण आली तर तिला खरं सांगून टाक. कार्तिक शांत आवाजात म्हणाला, नाही रे, तिला खरं समजलं तर ती खूप दुखावेल. आधीच ती काहीतरी मनात ठेवून त्रास सहन करत असल्यासारखी वाटते. कुमार म्हणाला, ठीक आहे, सांभाळून. बरं. असं म्हणून कार्तिकने फोन ठेवला आणि आकाशाकडे पाहत विचारात हरवला. कार्तिकला जेवायला बोलवण्यासाठी वर आलेल्या अवनीच्या कानावर त्याचं संपूर्ण संभाषण पडलं. कपाटात अशी कोणती गोष्ट आहे जी लपवावी लागते? हा प्रश्न तिच्या मनात घर करून राहिला. ती काही न बोलता परत खोलीत आली. थोड्याच वेळात कार्तिक जेवायला बसला. त्याने आजूबाजूला नजर फिरवत अवनीला शोधलं. तेव्हा वेदिकाने हसत म्हटलं, दादा, वहिनीला इतकं शोधू नका. त्या थोड्या उशिराने जेवणार आहेत. कार्तिकने काळजीने विचारलं, का? काय झालं तिला? वेदिका सहज म्हणाली, अरे दादा, तू आधी जेव, वहिनी नंतर जेवतील. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा खातील. काय ग आई, आम्हालाच वेळेवर जेवायला सांगतेस आणि सुनेचं मात्र एवढे लाड करतेस? कार्तिकने मुद्दाम कुरकुरत विचारलं.
शीला हसत म्हणाली, अरे तसं काही नाही, तू आधी जेव. नाही असं नाही चालणार. आमच्याशी जसं कडक वागतेस तसंच तिच्याशीही वाग. तेवढ्यात वेदिका म्हणाली, अरे दादा जाऊ दे ना. कार्तिक लगेच तिच्याकडे पाहत म्हणाला, अगं वेदिका, तू तिची बाजू घेतेस. बघ, आई सुनेवरच जास्त प्रेम करते. तूही तर या घरची मुलगी आहेस ना. वेदिका लगेच हसली, हो खरंच आई, तू मला नाही फक्त वहिनीवरच प्रेम करतेस. जा त्यांनाच बोलाव. कार्तिकही लगेच म्हणाला, हो आई, माझी बहीण तरी तुझं ऐकते. अवनी काही ऐकत नाही. हो ना. वेदिकानेही दादाला साथ दिली. शीलाचा हात धरून कार्तिक तिला अवनीच्या खोलीपाशी घेऊन गेला आणि स्वतः मात्र दाराबाहेरच थांबला. आत पलंगावर बसलेल्या अवनीजवळ शीला गेली. चल ग, जेवायला ये. अवनी नेहमीचंच उत्तर देत म्हणाली, नको आई, मला भूक नाही. तुम्ही सगळे जेवा. शीला हसत म्हणाली, अवनी, मी तुझे खूप लाड करते. असं म्हणत दादा आणि वेदिका दोघंही जेवत नाहीयेत. तू आलीस तरच ते जेवतील. हे ऐकताच अवनी उठली. दाराबाहेर उभे राहून हे सगळं ऐकणारे कार्तिक आणि वेदिका एकमेकांकडे पाहताच हसले आणि लगेच धावत जेवणाच्या टेबलाकडे गेले. शीलाने सगळ्यांना वाढलं आणि अवनीही शांतपणे येऊन बसली. जेवत असताना कार्तिक म्हणाला, आई, तुझ्यासारखी इतकी कडक सासू मी आयुष्यात पाहिली नाही. वेदिकाही लगेच म्हणाली, हो ना, स्वतःच्या मुलांनाच दोष देऊन सुनेची बाजू घेते. कार्तिक हसत म्हणाला, काय करणार, आता घरात 2 जणी एकत्र आले आहेत. वेदिकाने भुवया उंचावत विचारलं, 2? हो, बाबांशी लग्न करून आलेली आई आणि माझ्याशी लग्न करून आलेली. एवढं म्हणत त्याने अवनीकडे डोळा मारला. माझी प्रिय पत्नी. बरोबर आहे, वेदिका हसत म्हणाली. शीला दोघांकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्हा दोघांचं काही खरं नाही. माझ्या सुनेच्या हातून मार खाल्ला तरच शहाणे व्हाल. अवनी सगळ्यांचं बोलणं ऐकत होती, पण तिचा राग मात्र कार्तिकवरच होता. कार्तिक हसत म्हणाला, अरे वा, अशी काय रागाने बघतेस. मग तो वेदिकाकडे वळून म्हणाला, अगं, कोणत्या घरात सासू सुनेचं इतकं छान पटतं. चांगली गोष्ट आहे ना. वेदिका हसत म्हणाले, दादा, किती पटकन बाजू बदलतोस. माझं असंच असतं. असं म्हणत कार्तिक पुन्हा जेवू लागला. तेवढ्यात अवनीने त्याच्या ताटात त्याला अजिबात न आवडणारी कारल्याची भाजी वाढली. कार्तिकने लगेच शीलाकडे पाहिलं. शीला म्हणाली, मी नाही वाढली. इतक्यात ती हात धुवायला निघून गेली. वेदिका हसत म्हणाली, दादा, आईने हात धुतले म्हणजे आता तू स्वतःच बघ. वेदिका, जेवून झालीस ना, आता उठ. शीलाने तिला सुनावलं. वेदिका गेली. शीलाही उठून गेली. आता तिथे फक्त कार्तिक आणि अवनी दोघंच उरले. कार्तिक अवनीकडे पाहत म्हणाला, अगं, मला कारला आवडत नाही हे तुला माहीत आहे ना. अवनी शांतपणे म्हणाली, पण ते तब्येतीसाठी चांगलं असतं. कार्तिक हसत म्हणाला, तू माझी एवढी काळजी घेणारी नाहीस. मी तुझी काळजी का घेऊ. मग मला न आवडणारी भाजी माझ्या ताटात का वाढलीस. अवनीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात सगळंच माझ्या मनासारखं होतं का. कार्तिक हसला, ठीक आहे, पुढच्या जन्मी आपल्या लग्नात याचा हिशेब चुकता करेन. तो अगदी औषध घेतल्यासारखा चेहरा करून कारल्याची भाजी खाऊ लागला. अवनीने मुद्दामजून थोडी त्याच्या ताटात वाढली. क्षणभर कार्तिकने काहीतरी विचार केल्यासारखा चेहरा केला, पण पुढच्या क्षणी तो अगदी आवडीने कारलं खायला लागला. हे पाहून अवनी गोंधळली. कार्तिक तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, काय बघतेस, आठवतंय का, त्या दिवशी तू जेवणात खूप तिखट घातलं होतंस आणि त्यानंतर आपल्यात एक रोमॅन्टिक प्रसंग घडला होता. आजही तसाच काही प्लॅन आहे का. माझी इच्छा पूर्ण करायची आहे का. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिने कारल्याची भाजी असलेलं ताट उचललं आणि स्वयंपाकघराकडे निघाली. ती भाजी कचरापेटीत टाकणार इतक्यात कार्तिक म्हणाला, अन्न वाया घालवू नकोस. त्याच्याकडे कटाक्ष टाकत अवनीने ती भाजी स्वतःच खाऊन टाकली. हे पाहून कार्तिकच्या चेहऱ्यावर मोठं समाधान उमटलं. ते पाहताच अवनी मुद्दाम म्हणाले, जास्त आनंदी होऊ नकोस. आम्ही मित्रमैत्रिणी एकमेकांबरोबर अन्न शेअर करून खातो, एकमेकांना घासही भरवतो. विशेष म्हणजे माझा टीम लीडर वसंत. आम्ही दोघंही अनेकदा एकमेकांना घास भरवत जेवायचो. हे ऐकताच कार्तिकच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात विरलं. पुढच्या क्षणी त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. तिच्या हातातील ताट खाली पडून आवाज करत फुटलं. अवनीचा तोल गेला आणि ती स्वयंपाकघरातील ओट्याला टेकली. कार्तिक तिच्या अगदी जवळ आला आणि तिच्या ओठांवर अचानक एक उत्कट चुंबन घेतलं.
क्षणभर अवनीचं भान हरपलं, पण लगेच तिने स्वतःला सावरत त्याला जोराने दूर ढकलून दिलं. अचानक घडलेल्या त्या प्रसंगाने अवनीचे डोळे विस्फारले. क्षणभर ती पूर्णपणे स्तब्ध झाली आणि नकळत तिचे डोळे मिटले. कार्तिकने तिच्या गालांना अतिशय अलगदपणे दोन्ही हातांनी धरलं होतं. त्याचा स्पर्श फुलापेक्षाही कोमल होता. त्यांच्यात एकही शब्द नव्हता, पण शांततेतही भावनांचं वादळ उसळलं होतं. त्याने अलगद तिच्या मानेमागे हात ठेवत तिला जवळ घेतलं. मग तिच्या ओठांवर हलकासा चावा घेताच अवनी दचकली. आह, अशी किंकाळी फोडत तिने लगेच डोळे उघडले आणि रागाने त्याला जोरात दूर ढकललं. दूर हो, ती संतापून ओरडली. ती त्याला मारण्यासाठी पुढे सरसावली, पण कार्तिकने तिच्याकडे पाहत मिश्किलपणे हवेत चुंबन देण्याची खूण केली. छी, निर्लज्ज, अवनी संतापून म्हणाली. तिने बाजूला ठेवलेलं पोळपाटाचं लाटणं उचललं आणि त्याच्याकडे धाव घेतली. कार्तिकने तिचा हात पकडून तो हलकेच पाठीमागे वळवला आणि तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, काय ग, खूपच उडतेस. मी असं केलं तेव्हा मॅडम इतक्या शांत का उभ्या होत्या? काय ग, या मंगळसूत्रातच काही जादू आहे का? अवनीने रागाने उत्तर दिलं, तसलं काहीच नाही. पुन्हा असलं काही करण्याचा प्रयत्न केलास तर तुला मारायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. हे बोलून ती रागाने निघून गेली. कार्तिक तिच्या मागे पाहत स्वतःशीच पुटपुटला, बापरे, किती जोरात मारते ही. नाही, आता या स्वयंपाकघरात लाटणं सुरी अशी शस्त्र ठेवायचीच नाहीत, नाहीतर माझ्यासाठी थेट स्मशानात जागा राखून ठेवावी लागेल. स्वतःचीच कुरकरत तो त्यांच्या खोलीपाशी आला, पण आतून दार बंद होतं. गेलो आपण, तो हळूच म्हणाला आणि अलगद दार ठोठावलं. क्षणात आतून काहीतरी जोरात येऊन दारावर आपटलं. अरे देवा, एवढा राग, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने पुन्हा दार ठोठावलं तर पुन्हा काहीतरी येऊन दारावर आपटलं. अगं अवनी, दार उघड ना. अगं, एका किससाठी एवढा राग करतेस? आतून लगेच उत्तर आलं, गप्प बस. कार्तिक हसत म्हणाला, वा, म्हणजे परिणाम चांगलाच झालाय. अगं, फक्त एक किसच तर होता. यावरच एवढं रागावलीस तर पुढे. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात दार जोरात उघडलं. समोर उभी असलेली अवनी म्हणजे जणू साक्षात रौद्ररूप धारण केलेली देवीच वाटत होती. तिने त्याच्या शर्टाची कॉलर धरून त्याला आत ओढलं आणि दार बंद केलं आणि मागे वळताच दोघं एकमेकांवर आपटले. अरे, जरा दूर उभा राहू शकत नाहीस का? म्हशीसारखा उभा आहेस. कार्तिक मुद्दाम आजूबाजूला पाहत म्हणाला. अरे, आपल्या खोलीत म्हैस कुठे आहे? मला तर फक्त एक छोटंसं भूत दिसतंय, तेही अगदी ठेंगणं. अवनीने पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहिलं. कार्तिक हसत म्हणाला, अगं, म्हणतेस मला आवडत नाही, पण दिवसातून 1000 वेळा माझंच नाव घेतेस. हे काही बरोबर नाही बरं. नंतर कार्तिक कार्तिक म्हणत माझ्या मागे फिरू नकोस. अवनीचा राग अजून वाढला. कार्तिक मात्र पलंगावर जाऊन झोपला. अंगावर चादर ओढत फक्त डोकं बाहेर काढून तो म्हणाला, तुझ्यावर विश्वास ठेवून झोपू ना? माझ्या अब्रूची हमी आहे ना? हे ऐकताच अवनीने हातातला अलार्म घड्याळ त्याच्याकडे फेकून मारला. तो थेट ट्यूबलाईटवर आदळला. क्षणात ट्यूबलाईट फुटला आणि खोली अंधारात बुडाली. दुसरीकडे पांडू कितीही प्रयत्न केला तरी त्याला दारू सोडता येत नव्हती. जेव्हा जेव्हा त्याच्या मनात राग, दुःख किंवा निराशा वाढायची, तेव्हा तो दारूकडेच वळायचा. तो रोज दारू पिणारा नव्हता. आठवड्यातून 1-2 वेळाच पित असे. पण गावातले लोक कार्तिकचं कौतुक करायचे, त्याला मान द्यायचे आणि ते पाहून पांडूच्या वडिलांकडून मात्र त्यालाच सतत बोलणी खावी लागायची. त्यात वेदिकाने तर त्याला माणूस म्हणूनही किंमत देणं सोडून दिलं होतं. हे सगळं त्याच्या मनात रोज साचत गेलं आणि त्या वेदनेचं रूपांतर हळूहळू कटुतेत झालं. म्हणूनच तो दारू पित असे. त्याला ठाऊक होतं की दुसऱ्या दिवशी त्याच्या चिंता जादूने नाहीशा होणार नाहीत, पण काही तास तरी त्या विसरता येतात. एवढाच त्याला त्यातला आधार वाटत होता. आजही पहिली दारूची बाटली संपवून पांडू मनात काळजीचं ओझं घेऊन घरी आला आणि नेहमीप्रमाणे वडिलांच्या तावडीत सापडला. याचं आयुष्य तरी कुठे सुधारायचं आहे? माझेच पैसे उधळायला जन्माला आलाय हा. शेखर नेहमीप्रमाणे त्याच्यावर संतापाचा वर्षाव करत होता, पण पांडूने नेहमीसारखंच एकाही शब्दाला उत्तर दिलं नाही. तो शांतपणे स्वयंपाकघरात गेला. नवऱ्याशी एक शब्दही न बोलणारी त्याची आई जेवण वाढायला आली नाही. पांडूने स्वतःचं ताट वाढून उभ्या उभ्यात जेवण केलं. खोलीत जाऊन तो आडवा पडला, पण थोड्याच वेळात त्याला उलटी झाली. उलट्यांमध्येही त्याच्या तोंडातून वारंवार एकच नाव बाहेर पडत होतं, वेदिका. तिने पूजा थाळी स्वीकारली नाही याचं त्याला तितकंसं दुःख नव्हतं, पण गावातील ज्योतिषाकडे तिची कुंडली दाखवली गेली
हीच गोष्ट त्याच्या मनाला अधिक खात होती. ज्योतिषाने सांगितलं होतं की शीलाने फक्त शुभ मुहूर्त पाहण्यासाठी कुंडली दिली होती, पण पांडूच्या मनात मात्र एकच भीती घर करून बसली होती की वेदिका कायमची हातातून निसटणार तर नाही ना. दोन्ही कुटुंबांमध्ये जुनं वैर होतं. वेदिकालाही तो आवडत नव्हता आणि तिच्या घरात तर कोणालाच पांडूचा चेहरा पाहायचा नव्हता. पांडू मनातच पुटपुटला, अरे भाऊ, मला पण वेदिकाशिवाय त्या घरातलं दुसरं कोणीच आवडत नाही. हो, पांडूला वेदिकाशिवाय त्या चौहान कुटुंबातील कोणीही आवडत नव्हतं. पण इतकं सगळं असूनही काही झालं तरी वेदिकाच आपल्या आयुष्यात यावी हा हट्ट त्याच्या मनातून जात नव्हता. तिचं आणि स्वतःचं लग्न कसं होणार हे त्यालाही माहीत नव्हतं. पण जर त्याचं लग्न कधी झालंच तर ते फक्त वेदिकाशीच होईल या निर्णयावर तो ठाम होता. दुसऱ्या दिवशी कार्तिक शिट्टी वाजवत ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहून केस नीट करत होता. मग त्याने मागे वळून अवनीकडे पाहिलं. ती झोपल्यासारखी दिसत होती. तो अगदी मांजराच्या पावलाने तिच्याजवळ गेला, पण अवनी बराच वेळ त्याच्याकडेच पाहत होती. तो वळल्याचं पाहताच तिने पुन्हा घट्ट डोळे मिटून झोपल्याचा बहाणा केला. कार्तिक तिच्या अगदी जवळ गेला. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ येताच अवनीच्या पापण्यांमधून त्याच्याकडे पाहताना तिची धडधड वाढू लागली. तो तिच्या अगदी जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाला, किती बोलतेस ग तू? आधी तर तुला माझं नाव तरी माहिती आहे की नाही याचीच मला काळजी वाटायची, पण आता तर श्वासागणित माझंच नाव घेतेस. एकदा मी मनातलं जे इच्छितो तेही बोलून दाखवलंस तर किती छान होईल. असं म्हणत तो तिचं नाक पकडायला गेला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की तिचे ओठ हलत होते. काय म्हणते ही? असं म्हणून त्याने कान तिच्या तोंडाजवळ नेला. क्षणात अवनी मोठ्याने ओरडली, कार्तिक! अगं आई ग, मी काही केलं नाही. असं म्हणत कार्तिक धावतच खोलीबाहेर पळाला. सकाळी चिडलेली अवनीही त्याच्या मागे बाहेर आली. पण तोवर कार्तिकने घाईघाईने तोंड धुतलं होतं आणि कुमारला भेटायला बाईक घेऊन निघून गेला होता. घरी तर यावंच लागेल, ती स्वतःशीच म्हणाली आणि कामाला लागली. तरीही तिच्या मनात त्याचंच वाक्य घुमत होतं. आधी तुला माझं नाव तरी माहिती आहे की नाही याची मला काळजी वाटायची. म्हणजे त्याला मी आधीपासूनच माहिती होते की त्याने आधीच सगळा प्लॅन करून माझ्याशी लग्न केलं. असं कितीही मनात आलं तरी मन पुन्हा म्हणालं. कार्तिकला पाहिलं की तो फसवणूक करणारा वाटतच नाही. क्षणात दुसरा विचार आला, नाही, तो फक्त प्रचंड अहंकारी आहे. स्वतःच्या मनाला समजावत ती चौहान वाड्याकडे निघाली. मोठा भाऊ फक्त पैसा वाढवण्याच्या मागे लागलेला पाहून अवनीला खूप राग आला. पण वेळ आली की तो स्वतःच सुधारेल असं म्हणत ती वरच्या मजल्यावर श्यामलीला भेटायला आली. श्यामली हातात सेवई आईस्क्रीम घेऊन ते न सांडता खाण्याचा प्रयत्न करत होती, पण वारंवार अपयशी ठरत होती. काय ग श्यामली, मोठी लढाई सुरू आहे वाटतं? हो ग अवनी, तुला पण हवंय का? समोर ठेवलेल्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या सेवई आईस्क्रीमकडे पाहत अवनी हसून म्हणाली. काय श्यामली, माझा भाऊ एवढे लाड करतोय का तुझे? तिने एक पाकिट उचलून उघडलं. श्यामली लगेच म्हणाली, हे तुझ्या भावाने नाही, तुझ्या नवऱ्याने आणलंय. अवनीच्या हातातून आईस्क्रीम खालीच राहिलं. कोण? अगं तुझा नवरा, कार्तिक. अवनी काहीच न बोलता फक्त हलकंसं हसली आणि आपल्या खोलीकडे निघाली. श्यामलीची त्याला एवढी काळजी. मला पण लहानपणी हे आईस्क्रीम खूप आवडायचं, पण माझी काळजी त्याला कधी वाटत नाही. क्षणातच तिने स्वतःच्या मनाला झापलं. तो तुझी काळजी का करेल? ती शांतपणे खोलीत शिरली. दुसरीकडे पांडूने जत्रेतील संरक्षण दोरा काढल्यानंतर मोठा गोंधळ घालायचा असा निर्धार करून योग्य संधीची वाट पाहायला सुरुवात केली होती. त्याच्या वडिलांनीही वेदिकाचा वापर करून कार्तिकवर सूड उकवायचं ठरवलं होतं. अवनी गावातून चालत असताना तिला दूर पांडू अमृताचा हात धरून तिला पैसे देताना दिसला. अमृता मात्र ते पैसे घ्यायला तयार नव्हती. आपल्याला काय करायचं असा विचार करून ती पुढे निघाली, पण पांडूने पुन्हा अमृताचा हात पकडताच ती संतापाने तिकडे गेली. अमृता, काही प्रॉब्लेम आहे का? अवनीला पाहताच पांडूने तिचा हात सोडला आणि उपरोधिकपणे म्हणाला, काय मॅडम, तुम्ही कधीपासून गावच्या पंचायतीच्या सरपंच झालात? अवनीने हाताची घडी घालत उत्तर दिलं. असं का? म्हणजे एखाद्या मुलीचा हात धरला तर फक्त सरपंचालाच प्रश्न विचारायचा अधिकार असतो? तेवढ्यात अमृता घाईघाईने म्हणाली, ताई काहीच प्रॉब्लेम नाही. मग एवढं का विनवणी करत होतीस? अगं नाही ताई, तसं काही नाही. अवनी ठाम आवाजात म्हणाली, एखाद्या मुलीची इच्छा नसेल तर तिच्यावर कोणतीही गोष्ट लादायची नसते. ती तुमची प्रेयसी असो किंवा पत्नी. पांडू तिच्याकडे रागाने पाहू लागला.
अमृता घाबरत म्हणाली, ताई, गैरसमज करून घेऊ नका. पांडू माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. पांडू हसत म्हणाला, अमृता, या मॅडमला एवढं समजावून सांगायची गरज नाही. त्याने जबरदस्तीने पैसे तिच्या हातात ठेवले आणि निघताना अवनीकडे पाहून म्हणाला, ती माझ्या बहिणीसारखी आहे. पुढच्या वेळी असं चुकीचं बोलू नकोस. आणि कुणाबद्दल असंच बोलायची इच्छा झाली तर आधी तुझ्या नणंदेबद्दल माझं नाव जोडून बोल. हे बोलून पांडू तिथून निघून गेला. अवनी त्याच्या शब्दांनी क्षणभर स्तब्ध झाली. तोवर अमृताही तिथून शांतपणे निघून गेली होती. पांडूचं बोलणं मनात घोळवत अवनी पुढे आली. तेवढ्यात तिची नजर आरशासमोर उभ्या असलेल्या वेदिकावर पडली. वेदिका नवीन साडी अंगावर धरून आरशात स्वतःकडे पाहत होती. ती साडी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटली. विचार करतच अवनी पुढे निघाली. वहिनी, ही साडी कशी दिसते? वेदिकाने हसत विचारलं. हं, खूप छान आहे वेदिका. वहिनी, तुम्ही साडी फारशी नेसत नाही का? फार नाही, पण ही साडी कुठून आली? अगं, माझी मैत्रीण अमृता आहे ना, तिने आणून दिली. अवनीने साडीकडे पुन्हा एकदा पाहिलं. ही तर खूप महाग वाटते, वेदिका सहजपणे म्हणाली. अमृताच्या ओळखीचे लोक इथल्याऐवजी पुण्यात कापडाचं दुकान चालवतात. दरवर्षी जत्रेसाठी ती माझ्यासाठी साडी आणते. असंच सांगून अमृताने मला ही साडी दिली. खरं तर वेदिका वयात आल्यापासून दरवर्षी पांडूस तिच्यासाठी साडी आणत होता आणि अमृता ती स्वतःच्या नावाने तिला देत होती. हं, एवढंच म्हणत विचारात हरवलेली अवनी आपल्या खोलीत गेली. आत कार्तिक खोलीत नवीन लाईट बसवत उभा होता. अवनीच्या मनातला राग पुन्हा उफाळून आला. पावलांचा आवाज ऐकून कार्तिक मागे वळला. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याला तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असल्याची जाणीव झाली. तो पटकन खाली उतरला. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि थेट कपाट उघडलं. हिच्या चेहऱ्यावरच काहीतरी गडबड दिसते. सकाळच्या प्रकाराचा अजून राग आहे बहुतेक, कार्तिक मनात म्हणाला. अवनी कपडे शोधत असल्याचा आम आणत होती, पण तिने एकामागून एक कार्तिकचे कपडे बाहेर फेकायला सुरुवात केली. कार्तिक शांतपणे ते सगळं पाहत होता. अरे बापरे, एवढेच कपडे होते का माझ्याकडे? तो मनात हसला. पण त्यानंतर तिने ड्रॉवर उघडून त्याचं पाकिट, घड्याळ आणि बाकीचं सगळं सामानही बाहेर फेकलं. खोलीभर फिरत ती काहीतरी शोधत होती. कार्तिक मात्र शांतपणे लाईट बसवत राहिला. थोड्या वेळाने अवनी खोलीतून बाहेर गेली. ती गेल्यावर कार्तिकही दाराकडे चालू लागला. पण पुढच्या क्षणी आई मोठ्याने ओरडत तो जोरात घसरला. अवनीने मुद्दाम जमिनीवर खोबरेल तेल ओतलं होतं. अरे देवा, कसाबसा उठण्याचा प्रयत्न करताच त्याच्या पायात जोराची मुरगळ झाली. जमिनीवर पाय ठेवणं सुद्धा अशक्य झालं. तो वेदनेने ओरडू लागला. आई, आई, आई. शीला अजून आली नव्हती. एकाच पायावर लंगडत तो कसाबसा बेडजवळ आला आणि बसायला गेला. पण बेडवरही अवनीने त्याचे सगळे कपडे अस्ताव्यस्त टाकून ठेवले होते. तेवढ्यात शीला आत आली. अरे कार्तिक, एवढा का ओरडतोयस? खोलीची अवस्था आणि कार्तिकची अवस्था पाहून ती घाबरली. अरे काय झालं? ही खोली अशी कशी झाली? आई, माझी जन्मदात्री, कुठे गेली होतीस इतका वेळ? ते राहू दे, कालच अवनीने सगळे कपडे घडी करून ठेवले होते. पुन्हा असा पसारा कोणी केला? आई, आधी माझं ऐक ना. मी घसरून पडलो. तो उठण्याचा प्रयत्न करताच शीलाने त्याला आधार दिला. कसं पडलास? तिने वर बसवलेला नवीन लाईट पाहिला. अरे, लाईट बसवताना पडलास का? जरा जपून राहायचं ना. अजूनही लहान मुलासारखाच वागतोस. आई, आधी माझं ऐक. काय ऐकू? आता तुझं लग्न झालंय, अजून लहान नाहीस. आई, खूप दुखतंय. तेवढ्यात हातात बाईकची किल्ली फिरवत कुमार आत आला. कार्तिक, कुठे आहेस रे? अरे कुमार, ये लवकर. तुझ्या मित्राने काय अवस्था केली आहे ते बघ, आई म्हणाली. कुमार आत येऊन त्याच्याकडे पाहत असला. काय रे जावाई बापू, वहिनीने कपडे धुवायला बसवलं का? असा का बसलायस? अरे चेष्टा करू नको, घसरून पडलो, पाय मुरगळलाय. थांब, मुरगळलेला पाय सरळ करणाऱ्या आजीला बोलावतो. आजीची काय गरज? इतक्यात अवनी हातात पोळपाटाचे लाटण घेऊन आत आली. त्यासाठी मी आहे ना. कार्तिकने तिच्याकडे पाहतच आईला घाईघाईने म्हटलं. आई, कृपा करून त्या आजीलाच बोलाव. अवनी ओठांवर स्मित आणत म्हणाली. मुरगळलेल्या पायासाठी माझ्याकडे फारच छान इलाज आहे, प्रिय पतिदेव. कार्तिकच्या मनात धस्स झालं. ही माझा पाय मोडल्याशिवाय शांत बसणार नाही.
त्याने लगेच कुमारच्या खांद्यावर हात ठेवला आणि लंगडत लंगडत दोघेही मुरगटलेला पाय बसवणाऱ्या आजीकडे निघून गेले. हीच संधी साधत अवनीने कार्तिकची संपूर्ण खोली नीट तपासायला सुरुवात केली. आधीच खोली पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती, त्यामुळे कार्तिकला कोणताही संशय येणार नव्हता. तिने प्रत्येक कप्पा, प्रत्येक ड्रॉवर आणि प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक तपासला. शेवटी कपाटातील आतील लॉकर समोर येताच ती चिडली. त्या लॉकरची चावी तिला कुठेच सापडत नव्हती. तिने कपाटाच्या वरपासून खालपर्यंत प्रत्येक जागा शोधून काढली, पण कितीही शोधलं तरी त्या लॉकरची चावी तिच्या हाती लागली नाही. कपाटात अनेक हिशोबाच्या वह्या होत्या. चिडलेल्या अवनीने त्या घाईघाईने चाळायला सुरुवात केली. अचानक एका पानावर तिची नजर खेळली. लाल शाईने काही औषधांची नावं लिहिलेली होती. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने लगेच मोबाईल काढला आणि ती नावं गुगलवर शोधू लागली. गुगलवर निकाल उघडत असतानाच अचानक शीलाच्या किंचाळण्याचा आवाज आला. आई! अवनीने मोबाईल पलंगावर फेकला आणि धावत बाहेर आली. बाहेर येऊन पाहते तर शीला भिंतीला टेकून उभी होती. तिचे हात थरथरत होते आणि डोळ्यांत पाणी दाटलं होतं. काय झालं? काही नाही ग अवनी, असं म्हणताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही नाही म्हणजे? नीट सांगा. अवनीच्या कडक आवाजाने शीला घाबरली. आपल्या घराची वीज कनेक्शन व्यवस्थितच आहे, पण आज मोटार सुरू करताना मला जोराचा विजेचा धक्का बसला. काय? मोठं काही झालं नाही. हात दाखवा. अवनीने तिचा हात तपासला. कुठे जखम झाली आहे का ते पाहिलं. थोडं तरी जपून राहायला हवं ना, ती रागावून म्हणाली. शीला डोळे पुसत म्हणाली, मला काही झालं असतं तर त्याचं दुःख नव्हतं ग, पण त्या क्षणी माझ्या मुलांना सोडून जावं लागेल हा विचार मनात आला आणि तेच सहन झालं नाही. मी जरा देवघरात बसते. कार्तिक आणि वेदिकाला काही सांगू नकोस, ते घाबरतील. तिच्या चेहऱ्यावरची आईची काळजी स्पष्ट दिसत होती. अवनीने तिला पाणी दिलं आणि देवघरात बसवलं. शीला हात जोडून देवासमोर थरथरत रडत प्रार्थना करत होती. ते दृश्य पाहून अवनीच्या मनात वेदना दाटून आल्या. ती हळूच पुटपुटली, ही आई आपल्या मुलांना सोडून जावं लागेल या विचाराने इतकी तुटून जाते. आणि माझे आई बाबा, त्यांनी मला एकटं सोडून स्वतःच एकत्र निघून गेले. खरंच प्रत्येक आई वडील सारखे नसतात. ती खोलीकडे वळणार इतक्यात कार्तिक आणि कुमार घरी आले. कार्तिकच्या पायाची मुरगळ आता बरीच कमी झाली होती. औषध लावल्यामुळे फक्त हलकी वेदना उरली होती. कुमार त्याला आधार देत खोलीत घेऊन आला. अवनीने त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहिलं. कुमार हसत म्हणाला, काही मोठं नाही ग ताई, फक्त पाय मुरगडला होता. आता बराच ठीक आहे. अवनीने नाराजीने मान वळवत म्हटलं, छे, मला तर 7-8 हाडं मोडली असतील असं वाटलं होतं. असं म्हणत ती वळून निघून गेली. कार्तिकने बिचाऱ्या चेहऱ्याने कुमारकडे पाहिलं. अरे, ही काय परिस्थिती आहे तुझी? कार्तिक दातोट खात म्हणाला. अरे, हिनेच खोबरेल तेल टाकून मला मुद्दाम पाडलं. कुमारने कपाळावर हात मारला. अरे देवा, एवढ्या प्रेमाने प्रेमविवाह केला आणि आता ही अवस्था. इतक्यात खोलीत परत आलेल्या अवनीच्या कानावर कुमारचं वाक्य स्पष्ट पडलं. ती जागच्या जागी थबकली. त्याच क्षणी कार्तिकची नजर अवनीच्या पलंगावर पडलेल्या मोबाईलकडे गेली. मोबाईलच्या स्क्रीनवर अजूनही गुगलचं पान उघडं होतं. त्यावर HIV, एड्सच्या औषधांची नावं, त्यांची लक्षणं आणि उपचारांची माहिती दिसत होती. ते पाहताच कार्तिकच्या डोळ्यात संताप उसळला. दुसरीकडे रवी आणि श्यामली. श्यामलीने रवीला सांगितलं की तिची सुट्टी अजून फक्त एका आठवड्यात संपणार होती. रवी मात्र तिला गावाबाहेर जाऊ द्यायलाच तयार नव्हता. आता गावात जत्रेचं रक्षणसूत्र बांधलं आहे, अशा वेळी तू जाऊ शकत नाहीस, तो पुन्हा पुन्हा तिलाच समजावत होता. रवी, एवढ्या छोट्या गोष्टीवर तू इतका का रागावतोयस? छोटी गोष्ट? तुला कसं काय जाता येईल? गावातले लोक काय काय बोलतील माहीत आहे का? श्यामली आश्चर्याने म्हणाली. तू कधीपासून लोक काय म्हणतील याचा विचार करायला लागलास? तुला समजत नाही का? तू इथून गेल्यावर काही वाईट घडलं तर दोष आपल्यालाच देतील. देऊ देत, तो आपला प्रश्न नाही. आत्ता तरी तू कुठेही जाणार नाहीस, मी एवढंच सांगतो. अरे, यात एवढं काय आहे? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, पण रवीने तिचा हात झटकून टाकला आणि तिथून निघून गेला. त्याचा एवढा राग तिला अजिबात समजला नाही. ती त्याच्या मागे जाणार होती इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेजची रिंग वाजली. तिने मेसेज उघडला आणि क्षणात तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या बँक खात्यातून 20 लाख रुपये काढल्याचा संदेश होता. ती स्तब्ध उभी राहिली. पुढच्या क्षणी तिच्या लक्षात आलं, तिचं ATM कार्ड तर रवीकडेच होतं, पांडूच्या घरी.
पांडूच्या दूरच्या नातेवाईकांचं एक कुटुंब त्यांच्या घरी आलं होतं. ते फक्त भेटायला आले नव्हते. पांडूची संपत्ती, जमीन जुमला आणि आर्थिक स्थिती यांचा बारकाईने अंदाज घेत ते आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून देण्याचा प्रस्ताव मांडत होते. पांडूच्या वडिलांनीही त्यावर गंभीरपणे विचार सुरू केला. पण त्यांना एक गोष्ट चांगलीच माहिती होती. दारूच्या नशेत पांडूच्या तोंडून वारंवार बाहेर पडणारं नाव एकच होतं, वेदिका. म्हणूनच यावेळी त्यांनी वेदिकालाच प्यादं बनवून आपला डाव खेळायचं ठरवलं. पण त्यांच्या या डावात बळी कोण जाणार आणि हा डाव उलटवून त्यांच्याच विरोधात कोण वापरणार? कार्तिक, अवनी की वेदिका? रवी एका जमीन दलालाशी फोनवर बोलण्यात व्यस्त होता. श्यामली जवळपास 10 मिनिटं शांतपणे त्याची वाट पाहत उभी होती. त्याने हाताने जा असा इशारा केला, पण तिनेही तितक्याच शांतपणे मला तुझ्याशी बोलायचं आहे असा इशारा केला. फोन संपताच रवी चिडून म्हणाला, काय श्यामली, महत्त्वाचं बोलत होतो ना? श्यामली शांतपणे म्हणाली, मी त्रास दिला नाही, फक्त थांबले होते. क्षणभर शांत राहून तिने विचारलं, माझ्या खात्यातून पैसे तू काढलेस का? हो. मग? रवी, एवढे पैसे कशासाठी? नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. पण ते पैसे आपल्या लग्नासाठी आणि काही महत्त्वाच्या खर्चासाठी मी साठवून ठेवले होते. रवीचा आवाज चढला. माझ्याकडे मालमत्ता आहे, पण व्यवसाय आपण दोघांसाठी करतोय. त्यात तुझाही वाटा असायला हवा. त्याचं बोलणं चुकीचं नव्हतं, पण श्यामलीच्या मनाला ते पटत नव्हतं. एवढी संपत्ती असूनही त्याला फक्त पैशाचाच विचार का? आयुष्य म्हणजे भागीदारीचा व्यवसाय आहे का? पहिल्यांदाच तिच्या मनात विचार आला. रवीवर प्रेम करण्याचा निर्णय योग्य होता का? काय विचार करतेस? रवीने विचारलं. मला भीती वाटते. कशाची? या पैशांच्या मागे धावताना आपल्या दोघांचं सुख हरवून जाईल की काय? रवी लगेच चिडला. माझ्यामुळे तुझं सुख हरवलं का? रवी, तू चुकीचा अर्थ काढतोयस. माझा राग वाढवू नकोस. पुढे बोलण्यात अर्थ नाही हे ओळखून श्यामली शांतपणे आपल्या खोलीत गेली. संपूर्ण रात्र तिच्या मनात संघर्ष सुरू होता. शेवटी तिने अवनीला एक मेसेज पाठवला आणि झोपण्याचा प्रयत्न केला. कार्तिकने अवनीच्या मोबाईलमधील संपूर्ण सर्च हिस्ट्री डिलीट केली होती आणि तिची वाट पाहत बसला होता. कुमारने त्याच्या पायाला औषध लावून निघून गेल्यावर कार्तिक खोलीत आला. अवनी स्वतःचा मोबाईल शोधत होती. शोधताना टेबलाला कपाड आपटलं होतं आणि ती जखम पाहत उभी होती. कार्तिक संतापाने म्हणाला, माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. अवनीने हाताची घडी घालत विचारलं, म्हणजे माझा मोबाईल तुमच्याकडेच होता? कार्तिकने मोबाईल पलंगावर फेकत उत्तर दिलं, पुढे असं करू नकोस. करणारच. मला ती वही हवी आहे. मिळणार नाही. का? मला ती हवी आहे म्हणजे हवी. कार्तिक म्हणाला, माझ्यावर अधिकार गाजवायची वेळ अजून आलेली नाही. अवनी लगेच उत्तरली, त्यासाठी अधिकाराची गरज नसते. ओरडू नकोस. मग उत्तर द्या. माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. अवनीने मिश्किल हसत तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बोट दाखवलं. हे घालून दिलंय ना? मग एवढा अधिकार तरी आहे. कार्तिकचा संयम सुटत होता. माझ्यावर हुकूम चालवू नकोस. मी थांबणार नाही, असं म्हणत ती पुन्हा कपाटाकडे गेली. कार्तिकने कितीही समजावलं तरी तिने ऐकलं नाही. शेवटी त्याच्या शर्टच्या खिशातून तिने कपाटाची चावी काढली आणि लॉकर उघडण्यासाठी पुढे गेली. कार्तिक जोरात ओरडला, माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. नाही, मी लॉकर उघडणारच. तो तिच्याकडून चावी हिसकावून घेण्यासाठी पुढे आला. बाहेर जा, अवनी ठामपणे म्हणाली. मी का जाऊ? या खोलीवर माझाही तितकाच अधिकार आहे. कार्तिकच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. कसला अधिकार? तू माझ्याशी लग्न केलंस ते फक्त तुझ्या भावासाठी आणि श्यामलीसाठी. अवनी बेकरीसमोर पोहोचली तेव्हा बेकरी बंद होती. पुढे अवनी बेकरीसमोर पोहोचली तेव्हा बेकरी बंद होती. तिने बेकरीच्या फलकावर दिलेल्या नंबरवर फोन लावला. दुकानदाराने सांगितलं की तो जेवण्यासाठी घरी गेला आहे. 10 मिनिट थांबा, मी येतो, असं म्हणून त्याने फोन ठेवला. अवनी ज्या झाडाखाली बसली होती त्याच झाडाखालील दगडावर जाऊन बसली. विचारांच्या गर्तेत हरवलेल्या तिच्या डोक्यात ती गोडीचं नावही येईना. समोरच्या अंधाराकडे निर्विकार नजरेने पाहत बसलेल्या तिच्यासमोर अचानक पांडूची जीप येऊन थांबली. तो दारूच्या नशेत डगमगत खाली उतरला आणि डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. पण अवनीला तो आल्याचंही कळलं नाही. तिच्या मनात फक्त कार्तिकच होता. सगळं गाव ज्याचं कौतुक करतं तो कार्तिक काही बाबतीत संशयाने का वागतो हाच प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होता. अरे वा, चौहानांच्या घरची मॅडम? पांडूने डोळे फिरवत तिच्यासमोर चुटकी वाजवली.
आवाजाने भानावर आलेली अवनी त्याच्याकडे पाहताच दचकली. त्याची अवस्था पाहून तिने चिडलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा दुर्लक्ष करत बसून राहिली. काय ग, तू एवढी घाबरणारी आहेस का? तो म्हणाला. काय हवंय तुला? ती वैतागून म्हणाली. मागितलं तर मिळणार आहे का? तो डगमगत म्हणाला. पांडू, शांतपणे निघून जा. मी आधीच खूप वैतागले आहे. असं का? तुला कसला राग आलाय? असं म्हणत तो थोडं अंतर ठेवून तिच्या शेजारी बसला. पांडू, आधी इथून निघ. थांब, जातो. दारू पिऊन येऊन भांडण करायला तयार असशील तू, पण माझ्याकडे त्यासाठी मूड नाही. अगं, चव्हाणांच्या घरची बाई, दारू प्यायली म्हणजे भांडायलाच येतात का सगळे? मग इथे कशासाठी आलास? कोण, मी? मी तसं म्हटलं का? माणूस आपलं दुःख विसरायला दारू पितो, तुझ्याशी भांडायला नाही. मग इथे बसून काय करतोयस? जत्रा आहे म्हणून सगळे दारू पिऊन पडलेत, आणि तू एवढ्या रात्री इथे दगडासारखी बसून काय करतेस? माझी इच्छा. अरे बापरे, तुला कार्तिक कसा सांभाळतो कोण जाणे. अवनी काहीच बोलली नाही. जणू कुणीतरी तुला पळवून नेणार होतं म्हणून घाईघाईत त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. म्हणजे तुझा बॉयफ्रेंड श्रीमान कार्तिक. तुझी जीभ खूप चालते. बरं, आता घरी जा. एवढ्या रात्री एकटी बसू नकोस. मी जाईन, तू निघ. अगं, सांगतोय ना. माझी एवढी काळजी का? हं, मला कार्तिक आवडत नाही, पण तू इथून निघ. तू तर खूप चांगला माणूस दिसतोयस. कार्तिकच्या दृष्टीनेच मी वाईट आहे. बरं, ही बेकरी तुला खूप आवडते वाटतं. इथलं स्नॅक्स मला खूप आवडतात. तेवढ्यात बेकरीवाला दुरून येताना दिसला. चल, काय हवं ते सांग, मी आणतो. नको, असं म्हणत अवनी स्वतःच आत जाऊन तिला जे हवं होतं ते घेऊन आली. तो अजूनही तिथेच बसला होता. तीही पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसली. काय, अजून गेला नाहीस? जातोय. रात्री अशा वेळी इथे बसू नकोस. घरी जाण्याचा रस्ता धर. मिस्टर पांडू, ही तुमच्या बाबांची जागा नाही. तू तर भारीच बोलघेवडी आहेस. बरं, इथेच कायमची राहणार आहेस का? का? माझ्यासाठी वर बघतोयस? तो आहे ना, कार्तिक. पुन्हा कार्तिकचं नाव कानावर पडताच त्याने बोललेले शब्द तिच्या आठवणीत आले. तिचा चेहरा उतरला. डोळ्यात पाणी दाटू लागलं. एवढ्या नशेतही तिचा चेहरा पाहून पांडू शांतपणे म्हणाला. दुःखी होऊ नकोस, लवकर घरी जा. आता तुला काय प्रॉब्लेम आहे? थोडा वेळ तरी मला शांत बसू दे. यानंतर तो काहीच बोलला नाही. अवनीने नारळाचा बन तोंडात घातला आणि दुसरा त्याच्यासमोर धरला. अगं भांडखोर, मला देतेस? तुझा शत्रू कार्तिक आहे, मी नाही. तूच म्हणालास ना, ती म्हणाली. त्याने बन घेतला आणि हसत म्हणाला. अगं, लहान मुलीसारखं सगळं आणलंयस. जुन्या आठवणी जाग्या झाल्या का? असं म्हणत त्याने तिच्या हातातलंही खायला सुरुवात केली. अवनी मंद आवाजात म्हणाली. या गावात माझंच घर आता मला परकं वाटतंय, पण ही बेकरी मात्र अजूनही मनाच्या अगदी जवळची वाटते. तिचे डोळे पुन्हा भरून आले. आता आपलं म्हणावं असं कोणी उरलं होतं तर तो फक्त रवी, पण त्यालाही तिच्यापेक्षा पैशांचीच जास्त काळजी होती. आणि कार्तिकला नेमकं कोणत्या नातात ठेवावं हेच तिला समजत नव्हतं. एका कामासाठी झालेलं हे लग्न, आणि आज स्वतःच रात्री रस्त्यावर बसून डोळ्यात पाणी आणण्याची वेळ तिच्यावर आली होती. ती सहज रडणारी मुलगी नव्हती, पण कार्तिकचे शब्द तिच्या मनात खोलवर रुतले होते. तेवढ्यात पांडू पुन्हा बोलला. हो, बेकरी मनाला थंडावा देतेच, कारण तिथे गोडधोड मिळतं ना. त्याच्याकडे रागाने पाहत अवनीने त्याच्या हातातला बन हिसकावून घेतला. बरं बरं, घरी जाऊन माझ्यावर राग काढ. असं म्हणत पांडू तिला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून तिच्या घरी सोडून आला. ती खाली उतरू लागली तेव्हा सहजच तिने विचारलं. वेदिकावर किती वर्षांपासून प्रेम करतोस? हं? जन्मल्यापासून. खरं सांग. 5 वर्षांचा होतो तेव्हापासून. बरं. एवढंच म्हणत ती खाली उतरली. पांडू निघताना म्हणाला. खूप काळजी करू नकोस. ज्याच्याशी तुझं लग्न झालंय तो काही वाईट माणूस नाही. त्याच्या त्या शब्दांचा विचार करतच अवनीने पर्समधून चावी काढली आणि दार उघडायला लागली. पण दारातच कार्तिक शांतपणे बसलेला होता. तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आत जायला सुरुवात केली. अवनी, थांब, तो म्हणाला, पण ती न ऐकल्यासारखी पुढे चालत राहिली. शेवटी त्याने तिचा हात पकडला. अवनी, ऐकू येत नाही का? तो म्हणाला. अवनी त्याच्याकडे रोखून पाहत शांत आवाजात म्हणाली. आता मीही मोठ्याने ओरडले तर तुमच्या आईच्या खोलीपर्यंत आवाज जाईल, चालेल ना? अवनीने रागाने त्याचा हात झटकला आणि काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. तिने अंथरूण काढून खोलीतल्या सोफ्यावर अंथरला आणि तिथेच झोपली.
कार्तिक तिच्याजवळ येऊन उभा राहिला. एवढ्या रात्री त्या पांडूसोबत काय बोलत होतीस? त्याने कठोर आवाजात विचारलं. अवनीने डोळे उघडत त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला त्याचा जाब विचारायचा काही अधिकार नाही. मी कोणाशी बोलायचं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तिचे शब्द त्याच्या मनाला चांगलेच लागले. पण काल त्याने बोललेलंही चुकीचं होतं याची त्यालाही जाणीव होती. अवनी झोपल्याचं नाटक करत डोळे मिटून पडून राहिली. तर कार्तिक पलंगावर पडून तिच्याकडेच पाहत राहिला. तिचा हट्टी स्वभाव त्याला चांगलाच माहीत होता. दुसऱ्या दिवशी कार्तिक कितीही बोलायचा प्रयत्न करत होता तरी अवनी त्याचा एकही शब्द ऐकायला तयार नव्हती. ती चव्हाणांच्या वाड्यात गेली आणि अनिताशी गप्पा मारू लागली. हळूहळू तिने आपल्या वडिलांबद्दल विचारायला सुरुवात केली. पण अनिता आणि सुमती दोघेही राजवीर यांचं कौतुकच करत राहिल्या. ते ऐकून अवनीचा संताप वाढला आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर तिने वडिलांच्या खोलीची चावी मागितली. पण सर्वांनी सांगितलं ती चावी कार्तिककडे आहे. अनिता काकू, मला ती चावी हवी आहे. कार्तिककडेच आहे ग. त्याच्याकडून घेऊन ठेवा. मला हवी आहे. एवढं म्हणून तिने दुरून येणाऱ्या कार्तिककडे पाहिलं आणि स्वतःच्या खोलीत निघून गेली. कार्तिकने मात्र अनिताला स्पष्ट सांगितलं, आत्ता चावी देऊ शकत नाही. त्यानंतर अवनीने काल रागात फेकून दिलेले राजवीरजींचे फोटो त्याने पुन्हा त्यांच्या खोलीत लावले आणि हारही घातला. त्यानंतर ड्रॉवरमधली सगळी कागदपत्र घेऊन तो आपल्या घरी गेला. काल अवनीवर ओरडल्याचा त्याला आता पश्चाताप होत होता. तो तिची माफी मागण्यासाठी तिच्या शोधात गेला. ती वर गच्चीवर उभी होती. थोड्या वेळाने बोलतो असं मनाशी ठरवून तो खाली आपल्या खोलीत तिची वाट पाहू लागला. पण तोपर्यंत अवनी पुन्हा बेकरीकडे निघून गेली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही ती आली नाही. तेव्हा कार्तिक वर गेला. ती कुठेच दिसेना. घरातल्यांना न कळू देता त्याने संपूर्ण घर पालथं घातलं. तिथेही ती नव्हती. घाबरलेल्या मनाने त्याने तिच्या मोबाईलवर फोन लावला पण मोबाईल बंद होता. घाईघाईने गाडीची चावी घेऊन तो बाहेर पडणार इतक्यात घरासमोर जीपचा आवाज आला. बाहेर येऊन पाहतो तर पांडू अवनीला घरी सोडत होता. ते दृश्य पाहून त्याचा राग आणखी वाढला. त्यातही अवनी त्याच्याशी अगदी सहज बोलत होती. अनिताकडून काही मिळालं नाही म्हणून अवनी थेट कार्तिकला शोधत स्वयंपाकघरात गेली. चव्हाणांच्या वाड्यातल्या सगळ्या चाव्या मला हव्यात. कार्तिकने तिच्याकडे पाहिलं. कशासाठी? हा कसला प्रश्न? मला हव्यात म्हणजे हव्यात. देईन, पण कोणत्या अधिकाराने मागतेस? का? मला अधिकार नाही का? कार्तिक शांतपणे म्हणाला. मग राजवीर मामांची मुलगी म्हणून मागतेस असं समजू का? क्षणाचाही विलंब न लावता अवनीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र हातात धरून दाखवलं. हे तुम्हीच बांधलंय ना? तुम्हाला चव्हाणांच्या वाड्यावर अधिकार आहे, मग मलाही आहे. आता चाव्या द्या. देऊ शकत नाही. मग मला या नात्याचा काय उपयोग? असं म्हणून तिने मंगळसूत्राला हात लावला. अवनी, कार्तिक मोठ्याने ओरडला. काय एवढं ओरडतोयस? चाव्या देत का नाही? रागाने तिच्याकडे पाहत तो म्हणाला. चाव्या वाड्यात आहेत, संध्याकाळी आणून देतो. अवनी काहीच न बोलता रागाने तिथून निघून गेली. दरम्यान पांडूच्या घरी दारू उतरल्यावर तो शेतावरच्या घरात काम करत होता. पण त्याच्या वडिलांनी पुन्हा कार्तिकचं उदाहरण देत त्याला सुनावलं. चिडून पांडू पुन्हा दारू घ्यायला निघाला. जीप बेकरी जवळून जात असताना त्याला कालची अवनीसोबतची भेट आठवली. त्याचवेळी अवनी ही बेकरीतून बाहेर पडत होती. तो तिच्या शेजारी जीप थांबवत हसत म्हणाला. काय चव्हाणांच्या घरचे मॅडम, अख्खी इस्टेट बेकरीवर खर्च करायचा विचार आहे का? तुला त्यात काय तोटा होतोय? मला कसला तोटा? पण तू एकटीच इतकं खातेस. वेदिकाला ही सवय लावू नकोस. हाताची घडी घालत अवनी म्हणाली. बरं, तुझी प्रेम कहाणी काय आहे? ती सांगण्यासारखी नाही. मला सांगू नकोस, पण तिला तरी सांग. लग्न झाल्यावर सांगेन. हो हो, जणू तुझ्यासाठी मंडपात ताट घेऊन मिशीवाला उभाच आहे. कोण मिशीवाला? अरे तुझा नवरा. त्याच्याबद्दल काही म्हटलं तरी तुलाच लगेच समजतं. तुझ्या नवऱ्याला तो हा म्हणायची सवय भारीच आहे. इतक्यात अवनी जीपमध्ये बसली आणि पांडूने जीप कार्तिकच्या घराकडे वळवली. बरं, चव्हाणांच्या घरची मॅडम, तुझा मिशीवाला नवरा आपल्याला एकत्र पाहिलं तर काही बोलेल का? अवनी नकळत मनातलं बोलून गेली. माझी चौकशी करायला इथे कुणालाच वेळ नाही. मग कोण काय विचारणार? तिच्या आवाजातलं दुःख पांडूच्या मनालाही जाणवलं. तो हसत म्हणाला. अगं फक्त लिफ्ट दिली, एवढं दुःखी होऊ नकोस. आणि काय, दिवसातून 3 वेळा बेकरीतच जेवतेस का? नजर लावू नकोस. नजर लावण्यात काय आहे? तुझा नवरा, सॉरी मिशीवाला, तुला घरी जेवायलाही देत नाही का?
तुला त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय झोपच येत नाही का? दोघेही अशाच गप्पा मारत पुढे जात होते. रस्त्यात अनेकांनी त्यांना एकत्र पाहिलं. काहींनी मनात कुजबूज केली. कालपर्यंत वैर होतं, आता इतकी जवळीक. त्याचवेळी वेदिका अमृताच्या घरातून परत येत होती. तिने दोघांना एकत्र पाहिलं आणि चिडून म्हणाली, ही अवनी वहिनी असं का वागत आहेत? रागाने ती थेट घरी गेली आणि शीलाला सगळं सांगितलं. शीला शांतपणे म्हणाली, आता त्यात मी काय करू? अवनी काही लहान मुलगी नाही. कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही, हे तिला वेगळं सांगायची गरज नाही. हे नातं आता नकळत रोजचंच होऊ लागलं होतं. समोरासमोर आले की अवनी आणि पांडू काही ना काही बोलल्याशिवाय पुढे जातच नसत. कार्तिकने चव्हाणांच्या वाड्यातील जवळजवळ सगळ्याच चाव्या अवनीच्या हवाली केल्या होत्या. पण ती ज्या एका गोष्टीच्या शोधात होती ती मात्र अजूनही तिच्या हाती लागत नव्हती. प्रत्येक कपाट, प्रत्येक खोली आणि प्रत्येक पेटी रिकामीच निघत होती. जणू सगळंच तिची खिल्ली उडवत होतं. दरम्यान जत्रा संपल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पांडूचा साखरपुडा ठरवला असल्याचं शेखरजींनी जाहीर केलं. पांडू मात्र संतापला होता. त्याने ही गोष्ट अवनीला सांगितली, पण तिने शांतपणे एकच उत्तर दिलं, आधी दारू सोड, माणसासारखा जगायला शिक, मग लग्नाचा विचार करू. पण जत्रेच्या दिवसात घडलं ते मात्र पूर्ण वेगळंच होतं आणि त्या सगळ्यामागे शेखरजींचा डाव होता. पण नियतीने त्याच्या डावालाच वेगळं वळण दिलं. त्या एका घटनेमुळे हजारो लोकांसमोर अवनीच्या हातून पांडूच्या गालावर जोरदार चापट बसली आणि पुढच्या क्षणी अवनीच्या गालावरही लाल ठसा उमटला. कारण तिच्या त्या मिशीवाल्या नवऱ्याने, कार्तिकने सगळ्यांसमोर तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली होती. कोणीही कल्पना केली नसती अशा घटना कार्तिकच्या घरात घडून गेल्या होत्या. कार्तिक संतापाने पलंगावर बसला होता तर शीला डोळे मिटून विश्रांती घेत पडल्या होत्या. त्याच्या मनात प्रचंड राग, वेदना आणि अस्वस्थता उसळत होती. पण हा तो क्षण नव्हता की त्याने सगळा राग बाहेर काढावा. स्वतःच्या मनाशी झुंज देत तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. शीलाजींचा रक्तदाब अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना 2 दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. त्यामुळे कार्तिक आईजवळच बसून तिची काळजी घेत होता. तेवढ्यात दार उघडलं आणि अवनी आत आली. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. कार्तिकने तिच्याकडे पाहिलं. रागाच्या भरात ते ताट फेकून द्यावंसं त्याला वाटलं, पण आईसमोर तसं करणं योग्य नाही म्हणून त्याने स्वतःला आवरलं. आई उठा, जेवून घ्या, अवनी शांतपणे म्हणाली. क्षणात कार्तिक तिच्याजवळ आला. इथून निघून जा आणि पुन्हा माझ्या नजरेसमोर उभी राहू नकोस. अवनीने त्याच्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. ती पुन्हा शीलाजींना उठवू लागली. नको ग, मला भूक नाही, शीला हळू आवाजात म्हणाल्या. तर त्या दिवशी असं काय घडलं की अवनीने पांडूला इतक्या लोकांसमोर मारलं आणि सोबतच कार्तिकनेही अवनीला मारलं, हे बघूया आपण या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.